नमस्कार. BA बघ 2 राज्यशास्त्र पेपर नंबर 4 भारतीय राजकीय विचारवंत. यापूर्वी या तासाला आपण पेपर नंबर 4 मधील पहिला विचारवंत किंवा पहिले प्रकरण कौटिल्य या विचारवंताचा जीवन परिचय, त्याने जी काही त्याच्या कालखंडामध्ये असलेली सामाजिक राजकीय परिस्थिती, त्याने लिहिलेले ग्रंथ, त्याच्यावरती पडलेला प्रभाव आणि राज्याच्या निर्मितीचे सिद्धांत, राज्य कसं निर्माण झालं यासंबंधी कौटिल्यांनी मान्य केलेले दैवी सिद्धांत आणि सामाजिक करार सिद्धांत यासंबंधीची माहिती आपण घेतलेली आहे. जरी राज्यसंस्था निर्मितीचे 2 सिद्धांत कौटिल्याने मान्य केले असले तरीसुद्धा राज्याची निर्मिती सामाजिक करारामधून झालेली आहे असं कौटिल्याचं मत आहे. राज्यसंस्था ही मानवनिर्मित आहे. मानवाच्या विकासासाठी राज्यसंस्थेची अत्यंत आवश्यक आहे. याच भूमिकेतून त्याने राज्यसंस्थेचं स्वरूप, त्यामध्ये सप्तांग सिद्धांत सांगितलेला दिसून येतो. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार केलेला आहे. राजा हा सार्वभौम नसून त्याची सत्ता समाजावरती चालत असे. चंद्रगुप्त मौर्यांच्या वेळी साम्राज्याचा विस्तार उत्तर हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात झाला होता. तरी पण कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात ज्या राज्यपद्धतीचे वर्णन केलेले आहे ती राज्यपद्धती साम्राज्याच्या विस्ताराला जुळणारी अशी नसून छोट्या छोट्या राज्यांच्या समूहाशी जुळण्यासारखी आहे. राजाला जरी सार्वभौम अनियंत्रित सत्ता असावी असं कौटिल्याने म्हटलं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात राज्यकारभार करताना राजाने मंत्री, अमात्य, पुरोहित व सेनापती या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे असं कौटिल्याने म्हटलेलं आहे. तसंच जरी अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार केला असला तरी सुद्धा कौटिल्य म्हणतो की प्रजेचे सुख तेच राज्याचे सुख आणि प्रजेचा संतोष हीच राज्याची बळकटी आहे. हे तत्व त्या काळात प्रचलित असल्यामुळे राज्याचा राज्यकारभार अगदीच अनियंत्रित चालत नसे. कौटिल्याने राज्याचे वर्णन करत असताना त्यांनी राज्याचा सप्तांग सिद्धांत सांगितलेला आहे. अर्थात या सप्तांग सिद्धांतामध्ये कौटिल्याने राज्य निर्माण होण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत किंवा राज्याचे कोणते अंगे आहेत या संबंधीची भूमिका स्पष्ट केली आहे. आज सुद्धा आपण जर पाहिलं राज्य निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणते किंवा राज्याची निर्मिती कोणत्या घटकाच्या आधारे होते, त्यामध्ये भूप्रदेश, लोकसंख्या, शासन संस्था आणि सार्वभौमत्व या 4 घटकांचा उल्लेख केला जातो. म्हणजेच राज्याची निर्मिती होण्यासाठी भूप्रदेशाची आवश्यकता आहे. निश्चित असा
भूप्रदेश असला पाहिजे तरच राज्य निर्माण होऊ शकतं. अर्थात तो भूप्रदेश निर्मनुष्य ओसाड अशा प्रकारचा असून चालणार नाही, तर त्या ठिकाणी राहणारे लोक असावेत. या लोकांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, त्या लोकांच्यातले वाद मिटवण्यासाठी शासन संस्था असावी आणि ती शासन संस्था सार्वभौम असावी, की जेणेकरून त्यावरती कोणत्याही व्यक्तिगटाचे किंवा परकीय राज्याचे नियंत्रण असता कामा नये. अशा प्रकारचे 4 घटक राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत असं आज मानलं जातं. कौटिल्याचा कालखंड हा इसवी सन पूर्व 4थ्या शतकातला असून सुद्धा त्या कालखंडामध्ये कौटिल्याने सप्तांग सिद्धांत सांगून राज्याचे आवश्यक 7 घटक सांगितले. अर्थात हे 7 घटक किंवा राज्याचे आवश्यक घटक सप्तांग सिद्धांत फक्त कौटिल्याने सांगितलेले नसून त्याच्या कालखंडामध्ये बृहस्पती असेल, शुक्राचार्य असेल, शुक्र असेल, यासारख्या विचारवंतांनी किंवा मनुस्मृती असेल, यांनी सुद्धा सप्तांग सिद्धांताची कल्पना मांडलेली आहे. महाभारतात सुद्धा या सप्तांगाची कल्पना असलेली दिसून येते. कौटिल्याच्या राज्याची संकल्पना, राज्याची स्वरूप पाहत असताना राज्याचे आवश्यक घटक किंवा राज्याचे अंगे कोणती, या दृष्टिकोनातून जे कौटिल्याने विचार मांडले ते विचार या ठिकाणी अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. कौटिल्याने राज्याची सप्तांग सिद्धांत कल्पना मान्य केलेली आहे. स्वामी, अमात्य, दुर्ग, जनपद, कोश, दंड व मित्र असे राज्याचे 7 आवश्यक घटक असून या घटकांच्या आधारे राज्याचे संरक्षण व संवर्धन होत असते असं म्हटलेलं आहे. कौटिल्याने राज्याच्या या 7 अंगांपैकी 7 अंगांचे विषयी जे विश्लेषण केले ते आपणास पुढील प्रमाणे सांगता येईल. राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा पहिला घटक म्हणजे स्वामी. स्वामी म्हणजे राज्यकर्ता किंवा राजा होय. राजा हा राज्याच्या शासनातील प्रमुख व्यक्ती होय. राजाशिवाय राज्याची कल्पनाच करता येत नाही. म्हणजेच राज्य निर्मितीमध्ये राज्याचा प्रमुख, राज्याची व्यवस्था चालवणारा प्रमुख घटक म्हणून राजा या ठिकाणी विचारात घेतले गेलेला आहे. राज्याची सार्वभौमसत्ता ही अनियंत्रित असून ती सत्ता राजा वापरत असतो. राजेशाही आणि गणतंत्र पद्धती या दोन्ही शासन पद्धती राजा पद्धतीमध्ये राजा हा सार्वभौम सत्ताधारी असतो. राज्याची सर्व जबाबदारी स्वामी या नात्याने राजावरती असते. राजा हा राज्याचा महत्त्वपूर्ण व आवश्यक घटक मानला जातो. कौटिल्याच्या मते राजा हा उच्चकुलीन, आदर्श व चारित्र्य संपन्न असावा. राज्याचा कारभार उत्तम प्रकारे चालवण्यासाठी राजा हा सत्यवचनी, शूर, शिस्तप्रिय, उत्साही, दानशूर आणि बुद्धिमान असावा. दूरदृष्टी असणारा आणि इतर राज्यावर आपली छाप किंवा प्रभाव पाडणारा असा राजा असावा. यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे किंवा म्हणीप्रमाणे राजा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून तो उच्च प्रतीचा असावा. प्रजेचे सुख व कल्याण हेच आपले सुख असे म्हणणारा राज्याला
राज्याचा उपयुक्त ठरतो. कौटिल्याच्या मते राज्याचे जे इतर घटक आहेत म्हणजेच अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड व मित्र या राज्याच्या घटकांचे यथायोग्य वापर करण्यासाठी कर्तव्यदक्ष राजा किंवा स्वामी हा घटक महत्त्वाचा व आवश्यक ठरतो. म्हणजेच राजाने इतर घटकांचा योग्य पद्धतीने योग्य वेळी उपयोग केल्यास निश्चितच राज्याचा विकास होऊ शकतो. त्याच्याकडे तशा प्रकारची पात्रता असावी असा राजा राज्यास उपयुक्त व आवश्यक ठरतो असं कौटिल्याचं मत आहे. दुसरा घटक आहे तो म्हणजे अमात्य. अमात्य म्हणजे राज्यकारभारातील उच्च पदावर काम करणारे अधिकारी व मंत्री होय. कौटिल्याच्या मते राजा कितीही बुद्धिमान असला तरी राज्याचा गाडा एका चाकाने चालत नाही. त्यास सहकार्यांची आवश्यकता असते. म्हणून राजाने मंत्र्यांची, अमात्यांची व सचिवांची नेमणूक करावी आणि त्यांच्या मतानुसार राज्यकार्य करावे. एकटा राजा अमात्यांच्या मदतीशिवाय राज्यकारभार करू शकणार नाही. शहाणा व चतुर राजा विविध अमात्यांची नेमणूक करून त्यांच्या मार्फत राज्याचे शासन चालवू शकेल. कौटिल्याच्या मते राजाने मंत्री व अमात्यांची निवड योग्य प्रकारे व विविध कसोट्या लावून करावी. अमात्य हा चारित्र्यसंपन्न, हुशार, कर्तव्यनिष्ठ, दूरदृष्टी असणारा असावा. राजनिष्ठा व निस्वार्थी अमात्यांच्या सहकार्याने सल्ल्याने राजा राज्य प्रशासनात यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच अमात्य हा घटक सप्तांग सिद्धांतातील किंवा राज्याच्या आवश्यक घटकातील महत्त्वाचा घटक मानला जातो. मंत्री व अमात्य यांच्या परिषदा व बैठका घेऊनच राजा राज्यकारभाराचे ध्येय धोरण ठरवित असतो आणि त्यांच्या सहकार्यानेच राज्य शासन चालवित असतो. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे जनपद. जनपद हा राज्याचा आवश्यक असणारा घटक मानला जातो. स्वामी व अमात्य यानंतर जनपद हे राज्याचे महत्त्वाचे अंग होय. कौटिल्याने जनपद यामध्ये भूमी व लोकसंख्या या दोन गोष्टींचा समावेश केलेला आहे. भूमी, भूप्रदेश आणि लोकसंख्या या दोन्ही घटकांचा समावेश जनपद यामध्ये केलेला आहे. राज्याची भूमी सुपीक, सुरक्षित अशी असावी. नैसर्गिक संपत्तीने विपुल व संपन्न असा भूप्रदेश असावा. तसेच तो प्रदेश शत्रूला सहजासहजी जिंकता येऊ नये असा असावा. मात्र अशा भूप्रदेशात प्रजा असावी, कारण प्रजेशिवाय असणारा भूभाग वांजगाईसारखा निरुपयोगी असतो.
कराचे ओझे सहन करू शकणारे उद्योगशील, शेतकरी, कामकरी व व्यापारी अशी प्रजा राज्यात असावी. राजनिष्ठा, उद्योगी, आज्ञापालन करणारी अशी प्रजा राज्यात असावी असं कौटिल्याचं मत आहे. चौथा जो घटक आहे तो म्हणजे दुर्ग. दुर्ग म्हणजे किल्ला किंवा राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने चारू बाजूला सुरक्षित भिंत असंही अर्थाने घेतलं जाऊ शकतो. राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने दुर्ग किंवा किल्ला हा घटक प्राचीन काळात महत्त्वाचा व आवश्यक मानला जात असे. जरी आधुनिक कालखंडात एखादा किल्ला, एखादा भूप्रदेश म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या असलेला भूप्रदेश राज्याचं संरक्षण करू शकेल असं जरी मानलं जात नसलं तरी सुद्धा त्याचं महत्त्व नाकारता येत नाही. कौटिल्याच्या कालखंडामध्ये दुर्ग किंवा किल्ला, तटबंदी हा एक राज्याचा आवश्यक घटक मानला जात होता. राज्याच्या चारी बाजूला अवघड व भक्कम स्वरूपाचे किल्ले बांधावेत. कौटिल्याच्या मते किल्ल्यांची बांधणी 8 प्रकारे करावी. जलवेष्टित म्हणजेच पाण्याने वेढलेला असलं. दुसरा जो येतो तो म्हणजे खंदकाने वेढलेला, डोंगरावरील दगडात रचलेला किंवा खोदलेला, निर्जल व निर्वृक्ष अशा दलदलीत ओसाड प्रदेशात वसलेला किंवा कुसळाच्या गवताने वेढलेला, काटेरी झाडांनी घेरलेला असे किल्ल्यांचे 8 प्रकार आहेत. त्यापैकी पाण्यातील, डोंगरावरील, वाळवंटातील आणि जंगलातील किल्ले असे हे महत्त्वाचे 4 प्रकारचे किल्ले कौटिल्याने सांगितलेले आहेत. कौटिल्याने अर्थशास्त्राच्या दुसऱ्या अधिकरणात म्हणजे प्रकरणात या संबंधीची वर्णन केलेलं आहे. राजधानीच्या संरक्षणासाठी तटबंदी आवश्यक आहे. किल्ल्यांची रचना, तटबंदी, रस्ते, खंदक, भुयारी रस्ते इत्यादी बाबतीत कौटिल्याने सविस्तर वर्णन केलेलं आहे. 5वा जो घटक आहे तो म्हणजे कोश. कौटिल्याच्या मते कोश किंवा खजिना हे राज्याचे अंग इतर राज्याच्या अंगा इतकेच महत्त्वाचे व आवश्यक आहे. कारण राज्यकारभार करण्यासाठी राज्याचा खजिना सदैव भरलेला असावा. राजाने योग्य मार्गाने आपला खजिना सदैव भरलेला ठेवला पाहिजे. कारण दुष्काळ, युद्ध अशा प्रसंगी तो राज्याच्या कामी येतो. समृद्ध खजिना हीच राज्याची शक्ती मानली जाते. खजिना परिपूर्ण असेल तर सैन्याची उभारणी, किल्ल्यांची बांधणी अशा गोष्टी करता येतात. शेतीच्या उत्पन्नाचा 1/6 भाग व्यापार, उत्पादन, खाणी, जहाजे, मद्य विक्री, दंड वसुली अशा विविध मार्गाने राजाने खजिना भरला पाहिजे. याशिवाय नैसर्गिक संपत्ती व शत्रू पक्षाकडील जिंकलेली संपत्ती यांचाही समावेश खजिन्यात होतो. खजिन्यामध्ये पैसा व संपत्ती, त्यामध्ये हिरे, माणिक, मोती, मौल्यवान धातू, सुवर्ण, चांदी इत्यादी घटकांचा संपत्ती यामध्ये समावेश होतो. संपत्ती आणि पैसा जमा करण्याची पद्धती सांगताना त्याचा विनियोग कोणत्या मार्गाने करावा या बाबतीतही कौटिल्याने विचार मांडलेले आहेत.
त्यासाठी राजनिष्ठा, निस्वार्थी कोशाधिकारी व त्याचे सहाय्यक यांची नेमणूक व कार्ये त्याने स्पष्ट केलेली आहेत. प्रजेच्या हिताची कामे, सैन्य व अधिकारी यांचे पगार, उत्कृष्ट सेवेबद्दल पारितोषिके, दुर्ग बांधणी अशी कार्ये द्रव्यावर किंवा खजिन्यावर अवलंबून असतात, असं कौटिल्याचं मत आहे. 6वा जो घटक आहे तो म्हणजे दंड. दंड किंवा दंडशक्ती हा राज्याचा महत्त्वाचा आधार असणारा घटक आहे. कौटिल्याच्या मते राजा आपली सत्ता दंडशक्तीच्या आधारे चालवतो. ज्याच्या योगाने राज्य चालते ते साधन म्हणजे दंड होय. सत्तेच्या पाठीशी असलेली ही शक्ती नेहमीच सशस्त्र सैन्याची शक्तीच असली पाहिजे असे नाही. लोकसत्ताक राज्यात ती शक्ती लोकांच्या इच्छाशक्तीत अधिष्ठित झालेली असते. परंतु काही झाले तरी अंमल चालविण्याकरिता किंवा राज्य करण्याकरिता प्रत्यक्षात वा अप्रत्यक्ष शक्ती आवश्यक असते. प्रत्यक्ष शक्तीत किंवा दंडात सैन्याचा समावेश होतो. सैन्य किती असावे, त्याची भरती कशी करावी, हत्ती, घोडे, रथ, पायदळ या सैन्य विभागाची उभारणी कशी करावयाची याविषयी कौटिल्याने समर्पक विवेचन केलेलं आहे. आपणास माहीत आहे की कौटिल्याचा कालखंड हा इसवी सन पूर्व 4थ्या शतकात होता. आजच्या कालखंडामध्ये हत्ती, घोडे, रथ, पायदळ या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हा प्रश्न वेगळा आहे. पण त्या कालखंडामध्ये ते एक सैन्यशक्तीचा घटक मानला जात होता. त्यामुळे त्याची उभारणी कशी करावयाची याविषयी कौटिल्याने विवेचन केलेलं आहे. राज्यातील नागरिकांनाच सैन्य दलात समाविष्ट करून घ्यावे. वेळप्रसंगी मित्रराष्ट्राकडून आलेले लोक, डोंगराळ भागातील लोक, शत्रुराष्ट्राकडून नोकरी सोडून आलेले लोक इत्यादींचा समावेश सैन्य दलात करून घ्यावा असे कौटिल्य म्हणतो. राजाने दंडशक्तीचा वापर योग्य मार्गाने करून राज्याचे संरक्षण केले पाहिजे. दंडशक्तीच्या अभावी राज्यात गोंधळ, अराजकता माजण्याचा संभव असतो. म्हणूनच राजाने आपले सैन्य दल उत्तम प्रकारे ठेवून प्रजेचे रक्षण केले पाहिजे आणि प्रजेचा विश्वास संपादन केला पाहिजे, तरच राज्य अधिक स्थिर स्वरूपाचं होऊ शकतं. शेवटचा घटक आहे तो म्हणजे मित्र. राज्याच्या सप्तांग सिद्धांतामधील सर्वात शेवटचे पण महत्त्वाचे असे 7वे अंग म्हणजे मित्र किंवा मित्रराष्ट्र होय. राजाने विविध घटकांचा यथायोग्य वापर करून राज्य संपन्न बनवले पाहिजे. असे असले तरी मित्रराष्ट्राकडून अशा राज्याला मान्यता मिळावी लागते. मित्रराष्ट्राच्या सदिच्छेवर, पाठिंब्यावर, मदतीवर राज्याचे स्थैर्य अवलंबून असते. संकट काळात मदत करणारे मित्र असावेत. राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने शेजारील राज्ये ही मित्रराज्ये असावीत. शत्रू राज्य असू नयेत. त्यामुळे राज्यावर येणाऱ्या बाह्य आक्रमणाचा धोका टळतो. कौटिल्याच्या मते वंश परंपरागत संबंध ठेवून मित्रराष्ट्रे निर्माण करता येतात. तसेच विशिष्ट प्रसंगी मदत घेऊन मित्रराष्ट्रे मिळविता येतात. एकंदरीत राजा, अमात्य, किल्ला, खजिना, सैन्य, मित्र आणि राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व गोष्टी या अत्यंत आवश्यक व महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. कौटिल्यने 6व्या अधिकरणातील 97 अध्यायात सप्तांग विषयक सविस्तर वर्णन केलेले आहे.
तसेच कौटिल्याच्या सप्तांग सिद्धांतात सेंद्रिय कल्पना अभिप्रेत असलेली दिसून येते. ज्याप्रमाणे शरीरातील प्रत्येक घटक शरीराच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी आवश्यक मानला जातो, त्याचप्रमाणे राज्याला प्रत्येक घटक आवश्यक असतो. एखादा अवयव निकामी झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो, त्याप्रमाणेच राज्याचा एखादा घटक दुर्बल किंवा निकामी झाला तर त्याचा परिणाम राज्याला भोगावा लागतो. अशा रीतीने कौटिल्यास राज्याच्या सेंद्रिय सिद्धांताची कल्पना मान्य असलेली दिसून येते. तसेच कौटिल्याने सप्तांगातील सर्व 7ही घटक समान मानले आहेत. त्याच्या मते राज्याचे कोणतेही अंग अधिक महत्त्वाचे आहे असे नाही, तर प्रत्येक अंग व घटक समान असून प्रत्येक घटक राज्याच्या संरक्षणासाठी व स्थैर्यासाठी आवश्यक असतो. कौटिल्याने राजा हा घटक जरी महत्त्वाचा व सर्वश्रेष्ठ मानला असला तरी इतर घटकांचे महत्त्व तो नाकारित नाही. राज्याची 7ही अंगे परिपूर्ण व संपन्न असावीत असं त्याचं मत आहे. त्याच्या मते या सप्तांगात राजाचे स्थान शरीरातील आत्म्याप्रमाणे किंवा आकाशातील सूर्याप्रमाणे आहे, कारण राजा स्वसामर्थ्याने इतर 6 घटकाचा वापर योग्य प्रकारे करू शकतो. म्हणून अर्थशास्त्रात सप्तांगाचा संक्षेप राजा आणि राज्य या शब्दात केला जातो. अशा प्रकारे कौटिल्याने सप्तांग सिद्धांताद्वारे राज्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत, राज्याचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता आहे, याचं सप्तांग सिद्धांताद्वारे स्पष्टीकरण केलेलं आहे. कौटिल्याप्रमाणेच अनेक विचारवंतांनी सुद्धा प्राचीन कालखंडामध्ये या सप्तांग सिद्धांताचे समर्थन केल्याचे आपणास दिसून येते. अशा प्रकारे आपणास कौटिल्याचा सप्तांग सिद्धांत सविस्तरपणे सांगता येतो. थँक्यू.